दरम्यान नागपुरात शेतकरी संघटनाच्या आंदोलनामध्ये बोलताना रविकांत तुपकर यांनी एक वादग्रस्त विधान केले। आमदारच नाही तर 2-4 मंत्र्यांना कापा असं तुपकरांनी म्हटलंय। पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण शेतकऱ्यांच्या छाती कमी पडणार नाहीत असंही ते म्हणाले। संपूर्ण कर्जमाफी शिवाय माघार नाही असा इशाराही तुपकरांनी दिलेला आहे। अरे नेपाळ मध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाणलं ना, अरे नेपाळचे मंत्री बिंत्री देश सोडून पळून गेले। लक्षात ठेवा, मी तर बच्चू भाऊंना म्हणेन नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबईत ठेवा। साल्यांना हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा। आम्ही मरायला आलेलो आहे, आम्ही आत्महत्या करून मरणार नाही। मरतो क्या नाही करता, अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहेत, आम्ही असे मरणार नाही। तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।